वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नमो भगवते वासुदेवा। नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण बघितले वातावरण अत्यंत गंभीर झालेले होते. शुकदेव महाराज समाधीमध्ये थोड्या वेळाकरता गेलेले होते. शुकदेव महाराज समाधीतून बाहेर आले. काही क्षण ते शांत बसलेले होते. गंगेच्या लाटा मंद स्वरात वाहत होत्या. राजा परीक्षित उत्सुकतेने म्हणाले, ब्रह्मर्षी हा शिशुपाल कोण होता आणि भगवंतानी त्याचा अंत कसा केला? शुकदेव महाराजांच्या डोळ्यामध्ये गंभीर तेज प्रगट झाले. ते म्हणाले, राजन, आता सुरू होती आहे ती लीला जिथे भगवंतानी संपूर्ण जगाला दाखवले की भक्ताचा अपमान आणि अहंकाराचा अतिरेक शेवटी विनाशाला कारणीभूत होतो. गंगेच्या पवित्र तीरावर आता दुपारचा सूर्य तेजाने तळपत होता आणि त्या दिव्य सभेमध्ये फक्त प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये श्रीकृष्ण नामाचा जप चालू होता. शुकदेव महाराज राजा परीक्षिताला म्हणाले, राजन, चेदी देशामध्ये दमघोष नावाचा राजा राज्य करत होता. आता आपल्याला शिशुपालाची थोडीशी कथा ऐकायची आहे. शिशुपालाचा जन्म, त्याला मिळालेला तोच, त्याचा मृत्यू कसा होणार आहे, कुणाच्या हातून होणार आहे, हे सगळे आपल्याला थोडक्यात बघायचे आहे. म्हणजे आपल्याला शिशुपालाच्या वधाच्या वेळेला काही अडचण समजून घ्यायला काही अडचण येणार नाही. चेदी देशामध्ये दमघोष नावाचा राजा राज्य करत होता. त्याची पत्नी होती श्रुतश्रवा, जी भगवान श्रीकृष्णाच्या पिता श्री वसुदेवांची बहीण होती. म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णाची आत्या होती. शिशुपाल हा श्रीकृष्णाचा आत्तेभाऊ होता. काही काळानंतर तिला एक पुत्र झाला. पण श्रोते हो, त्या बालकाचं रूप बघून सगळेजण भयभीत झाले. कारण त्याला 3 डोळे होते आणि 4 हात होते. जन्मल्यापासून त्या बालकाला म्हणजे शिशुपालाला 3 डोळे आणि 4 हात होते. त्याच्या जन्माच्या वेळी गाढवासारखा भयंकर आवाज झालेला होता. श्रुतश्रवा ही शिशुपालाची आई भीतीने थरथर कापायला लागली. तेवढ्यात आकाशातून एक दिव्य वाणी आली की या बालकाचा अंत ज्याच्या अशा व्यक्तीच्या हातून होणार आहे, ज्याच्या मांडीवर बसताच, ज्याच्या मांडीवर या बाळाला तू देशील, त्या मांडीवर दिल्यानंतर त्याचे 2 हात आणि 1 डोळा नाहीसा होईल. म्हणजे जास्त असलेला 3रा डोळा आणि 2 हात नाहीसे होतील. त्याच्या हातून या बालकाचा मृत्यू होणार आहे, अंत होणार आहे. हे श्रुतश्रवाला म्हणजे श्रीकृष्णाच्या आत्याला समजले. राजन, अनेक नातेवाईक, राजे, महापुरुष त्या बालकाला पाहण्यासाठी आलेले होते. पण त्याच्या शरीरामध्ये कधीच काही बदल घडत नव्हता. प्रत्येकाच्या मांडीवर त्या बाळाला दिलं जायचं, पण त्याच्या शरीरामध्ये काहीच बदल होत नव्हता. आणि एके दिवशी स्वतः भगवान श्रीकृष्ण आपल्या आत्याच्या घरी आले. श्रुतश्रवा मातेने प्रेमाने त्या बालकाला श्रीकृष्णाच्या मांडीवर ठेवले. कारण तो भाचा होता, आपल्या भावाचा मुलगा, म्हणून तिने प्रेमाने त्या श्रीकृष्णाच्या मांडीवर आपल्या लहान बाळाला ठेवले. आणि एका क्षणामध्ये त्या बालकाचे अतिरिक्त हात आणि 3रा डोळा अदृश्य झाले. हे पाहताच श्रुतश्रवा म्हणजे शिशुपालाच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तिला समजले की भगवान श्रीकृष्णाच्या हातून माझ्या पुत्राचा अंत होणार आहे. शेवटी ती आई होती. श्रुतश्रवा रडत भगवंतांच्या चरणावर पडली. ती म्हणाली, कृष्णा, मी तुझी आत्या आहे. माझ्या मुलाने कितीही अपराध केले तरीही कृपा करून त्याला क्षमा करा. श्रोते हो, भगवंतांचं हृदय दयेने भरलेलं होतं. भगवंत
शांतपणे म्हणाले, शेवटी ती त्यांची आत्या होती, ते शांतपणे म्हणाले, आत्या, मी तुझ्या बाळाचे 100 अपराध क्षमा करेन. 100 अपराध झाल्यानंतर मात्र मी त्याला क्षमा करू शकणार नाही. राजन, आत्याला खूप आनंद झाला. आत्याला असं वाटले, श्रुतश्रवाला असं वाटले की आपला मुलगा एवढे 100 अपराध करणं शक्य नाही, त्याच्यामुळे त्याला भगवंतांच्याकडून जीवनदान मिळालेलं आहे. ती खूप आनंदी झाली. पण नियतीच्या मनामध्ये काय होते हे फक्त भगवंतांना माहित होते. पुढे काय घडणार होते हे फक्त भगवंतांना माहित होते. आणि म्हणूनच भगवंतांनी आपल्या आत्याला हे वचन दिलेले होते की मी त्याचे 100 अपराध माफ करेन. शिशुपाल हळूहळू मोठा होत गेला, पण त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंतांच्या विषयी प्रचंड द्वेष होता. विशेषतः रुक्मिणी हरणानंतर. मागच्या कथेमध्ये आपण बघितलेले होते की रुक्मिणीचे लग्न शिशुपालाशी रुक्मिणीचा भाऊ रुक्मी लावून देणार होता, आणि रुक्मिणी हरण झालं. श्रीकृष्णाने रुक्मिणीशी लग्न केले तेव्हापासून, मुळात त्याच्यात लहानपणापासून शिशुपालाच्या मनामध्ये श्रीकृष्णाबद्दल द्वेष होता. आणि रुक्मिणी हरणानंतर तर त्याच्या मनामधला द्वेष अजून वाढत गेला, कारण त्याला वाटत होतं की रुक्मिणी माझी पत्नी होणार होती, पण श्रीकृष्णाने तिचे हरण केल्यामुळे माझा विवाह तिच्याबरोबर होऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्या मनातला द्वेष अजून अजून वाढत होता. तो जिथे जिथे जाई तिथे तिथे भगवंतांची तो निंदा करत असे. खूप पुढे मी आता आपल्याला खूप छान अर्थ सांगणार आहे. ज्यावेळेला शिशुपालाचा वध होईल त्यावेळेला मी आपल्याला एक छोटस त्यातून बोध सांगणार आहे. श्रोते हो, तो सतत आपल्या तोंडातून भगवंतांच्या संबंधामध्ये नेहमी निंदा करत असे, वाईट शब्द तो काढत असे. पण त्या वाईट शब्द काढण्यामुळे देखील, त्या वाईट शब्द सतत काढत असल्यामुळे न कळत त्याच्या तोंडात आणि मनामध्ये श्रीकृष्ण श्रीकृष्ण कृष्ण कृष्ण हे नाव येत होतं. आणि कुठेतरी हळूहळू मोक्षाकडे त्याची पायवाट चालू झालेली होती. मनामध्ये देखील द्वेषाने का होईना, पण त्याच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये कृष्ण होते, आणि तोंडामध्ये निंदा करण्यामुळे पण त्याच्या तोंडामध्ये पण श्रीकृष्णाचे नाव अखंड येत होते. राजन, इंद्रप्रस्थामध्ये राजसूय यज्ञाची सुरुवात झालेली होती. संपूर्ण पृथ्वीवरील राजे, ऋषी, महात्मे दिव्य सभेमध्ये जमलेले होते. देवता सुद्धा आकाशातून ते दृश्य पाहत होत्या. आणि यज्ञ संपत आला. यज्ञाच्या शेवटी एक प्रश्न निर्माण झाला की अग्रपूजा कोणाला करावी. यज्ञास सुरुवात करायचा होता. सांगण्यामध्ये माझ्याकडून थोडंसं चुकलं. यज्ञ सुरू करायचा होता, आणि यज्ञ सुरू करायच्या आधी अग्रपूजा करायची असते. ती अग्रपूजा कोणाची करायची असा प्रश्न निर्माण झाला. क्षणभर संपूर्ण सभा शांत झाली. आता कुणाला हा मान द्यायचा असा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा राहिला. क्षणभर सगळेजण विचार करत होते. तेवढ्यात सहदेव उठले आणि ते प्रेमाने म्हणाले, या सभेमध्ये सर्वश्रेष्ठ, सर्व जगाचे स्वामी, धर्माचे रक्षण करणारे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण उपस्थित आहेत. त्यांनाच अग्रपूजेचा मान मिळायला पाहिजे. हे परीक्षिता, हे ऐकून सगळी सभा आनंदाने भरून गेली. साधू साधू असा जयघोष व्हायला लागला. धर्मराज युधिष्ठिर स्वतः उठले. त्यांनी भगवंतांचे चरण धुतले. त्या चरणोदकाला आपल्या मस्तकावर लावले. द्रौपदीने आरती केली. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव प्रेमाने उभे राहिले. श्रोते हो, तो क्षण म्हणजे जणू सगळे वैकुंठ पृथ्वीवर उतरलेले होते असा तो क्षण होता. पण राजन, त्या दिव्य क्षणी शिशुपाल क्रोधाने उठला. शिशुपालाच्या मनामध्ये अत्यंत राग होता, आणि श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान मिळाला हे बघून त्याला अतिशय संताप आला, आणि तो क्रोधाने उठला. त्याने संतापाने डोळे लाल केले. क्रोधाने तो जोरात ओरडला, हा कृष्ण आहे कोण? हा ना राजा आहे, ना ऋषी आहे, ना यज्ञ करता आहे. हा एक साधा गवळ्याचा मुलगा आहे, आणि एका तुम्ही गवळ्याला सर्वोच्च मान कसे देऊ शकता? श्रोते हो, संपूर्ण सभा स्तब्ध झाली. भीमाच्या डोळ्यामध्ये क्रोध उसळला. अर्जुनाने धनुष्य पकडले हातामध्ये, पण भगवंत शांत बसलेले होते.
सगळ्या सभेमध्ये सगळ्यांना राग आलेला होता की प्रत्यक्ष भगवंतांचा अपमान शिशुपालाने केलेला आहे. पण भगवंत शांत होते. राजन, शिशुपाल त्या सभेमध्ये अनेक वाईट शब्दांनी भगवंतांची निंदा करत राहिला. भगवंत शांतपणे मनामध्ये मोजत होते. 1 अपराध, 2 अपराध, 10 अपराध, आतापर्यंत झालेले अपराध भगवंतांच्या मनामध्ये होतेच की शिशुपालाने आतापर्यंत किती अपराध केलेले आहेत. आणि तो भर सभेमध्ये भगवंतांची निंदा करून आपल्या अपराधांमध्ये भर घालत होता. 10 अपराध झाले. त्याची निंदनीय त्याचे शब्द ऐकून सगळ्या ऋषी मुनींनी सगळ्यांनी आपल्या कानावर हात ठेवले. कोणालाही त्याचे शब्द ऐकवत नव्हते, एवढे ते वाईट शब्दांनी तो भगवंतांची निंदा करत होता. तरी देखील भगवंत शांत बसलेले होते आणि मंद मंद हसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा शांतपणा आणि हास्य दूर झालेले नव्हते. कारण भगवंतानी प्रत्यक्ष आपल्या आत्याला वचन दिलेले होते की मी 100 अपराध त्याचे माफ करेन. त्यामुळे भगवंत शांतपणे त्याचे 100 अपराध भरण्याची वाट बघत होते. आणि कोणाला दिलेल्या वचनासाठी म्हणून भगवंतांना स्वतःचा अपमान देखील सहन करावा लागत होता. केवढे भगवंतांचा सहनशक्ती केवढी भगवंतांची होती. आपली जर आपण बघायला गेलो तर आपल्याला थोडं जरी कोणी काही आपल्याबद्दल बोललं किंवा आपल्याला काही बोललं तर आपला संताप अनावर होतो आणि त्यातून अनेक गोष्टी घडतात. पण इथे भगवंत एवढ्या भर सभेमध्ये अनेक लोकांच्या समोर निंदनीय शब्दांनी शिशुपाल त्यांचा अपमान करत होता. पण भगवंत आत्याला दिलेल्या वचनासाठी म्हणून शांत बसलेले होते. आणि राजन, शेवटी शिशुपालानी 100 अपराध पूर्ण केले. आणि जसेही त्याचे 100 अपराध पूर्ण झाले भगवंतांचे नेत्र गंभीर झाले. कारण आता त्यांना शिशुपालाचा वध करणे आवश्यक होते. क्षणात त्यांच्या हातामध्ये सुदर्शन चक्र प्रगट झाले. सभेमध्ये सुदर्शन चक्राचे तेज पसरले आणि पुढच्या क्षणी सुदर्शन चक्र विजेसारखे झेपावले आणि एका क्षणामध्ये शिशुपालाचे मस्तक धडापासून वेगळे झाले. राजन, पुढे जे घडले ते अत्यंत अद्भुत होते. याची कल्पना कोणीही केलेली नव्हती. शिशुपालाच्या शरीरातून एक दिव्य तेज बाहेर पडले आणि सर्वांच्या समोर थेट भगवंतामध्ये ते तेज विलीन झाले. संपूर्ण सभा आश्चर्यचकित होऊन हे दृश्य बघायला लागली. ज्याने आयुष्यभर भगवंतांचा द्वेष केला त्याला सुद्धा भगवंतांनी शेवटी मोक्ष दिला. कारण द्वेष करण्याने का होईना पण आयुष्यभर त्याचं मन अखंड भगवंतांच्या नामामध्ये गुंतलेलं होतं. मी मगाशीच आपल्याला सांगितलं, त्याच्या तोंडातून वाईट शब्द पडायचे पण कृष्ण असा आहे, कृष्ण असा करतो, कृष्ण तसा आहे, म्हणजे कृष्ण 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 हे सतत त्याच्या तोंडातून नाव बाहेर पडत होतं. आणि कृष्णाला मी आता असा करेन, कृष्णाला मी असा आता करेन, हे झोपे जेवत असताना प्रत्येक ठिकाणी त्याच्या मनामध्ये हे विचार चालायचे. त्यामुळे त्याच्या हृदयामध्ये देखील कृष्ण वास करत होते. आणि या सगळ्या करण्यामुळे त्याला भगवंतानी मोक्ष दिला आणि स्वतःमध्ये त्याला विलीन करून घेतले. जर तुम्ही द्वेषाने भगवंतांचे नाव घेत असाल तरी देखील भगवंत तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देतात. आणि जर तुम्ही प्रेमाने भगवंतांचे नाव घेतले तर तुम्हाला वैकुंठ नक्कीच प्राप्त होणार आहे. राजा परीक्षित आश्चर्याने म्हणाले, ब्रह्मर्षी, भगवंतांची निंदा करणाऱ्याला देखील मोक्ष मिळाला? शुकदेव महाराज प्रेमाने म्हणाले, राजन, भगवंतांचे स्वरूप अगाध आहे. प्रेमाने, भयाने, द्वेषाने, कोणत्याही भावाने जरी मन अखंड भगवंतांच्या नामामध्ये गुंतलं तर शेवटी त्या जीवाला भगवंत प्राप्त होतात. श्रोते हो, त्या दिव्य सभेमध्ये बसलेला दुर्योधन हे सगळे बघून मनातून आतून जास्त जळत होता. पांडवांचं वैभव, भगवंतांचा गौरव, सभेतला आदर हे सगळे पाहून त्याचा मत्सर अजून वाढत गेला. आणि त्या मत्सरातून जन्म घेणार होता
महाभारतातला सर्वात वेदनादायी प्रसंग, द्यूत सभा. मी तुम्हाला मागेच सांगितलं, ह्या अध्याय सुरू व्हायच्या आधीच सांगितलं तुम्हाला मी, की आता अनेक वाईट म्हणजे वेदनादायी प्रसंगांना आपल्याला बघायचे आहे. ते वेदनादायी प्रसंग आपल्याला अनुभवायचे आहेत, की जे बघता आपण ऐकताना देखील आपल्याला त्रास होणार आहे. त्यातलाच एक, या घटनेनंतर या मत्सरातून एक जन्म घेणार होता वेदनादायी प्रसंग, द्यूत सभा. आणि त्यातूनच घडणार होते महाभारत. इतके सांगून शुकदेव महाराज काही क्षण शांत झाले. गंगेच्या लाटा जणू दुःखाने मंद वाहत होत्या. राजा परीक्षिताच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले होते, कारण त्याला पण भविष्यामध्ये घडणाऱ्या अशुभ घटनांची नांदी दिसायला लागली. श्रोते हो, इतके दिवस आपण खूप आनंदाचे प्रसंग बघितले. श्रीमद भागवतामध्ये आपण खूप मोहक प्रसंग बघितले, मोहक प्रसंग ऐकले. पण आता मात्र यापुढे आपण बघणार आहोत अत्यंत वेदनादायी, दुःखदायी, सगळ्यांना त्रास होणाऱ्या गोष्टी आपल्याला पुढच्या कथांमध्ये बघायला मिळणार आहे. त्या कथा त्या ऐकताना आपल्याला त्रास होणार आहे, आणि तो त्रास सहन करण्यासाठी भगवंतांचे नामस्मरण याशिवाय कुठलाही उपाय नाही. उद्याच्या अध्यायामध्ये आपल्याला द्यूत सभा जी होणार आहे, त्या द्यूत सभेच्या प्रसंगाला सामोरे जायचं आहे. त्या दुःखद घटनांना आपल्याला सामोरं जायचं आहे. तोपर्यंत मात्र आपण तीच घटना सहन करण्याची शक्ती आपण भगवंतांच्याकडून मागून घेऊयात, आणि आपण भगवंतांचे नामस्मरण अखंड करत राहूयात. त्यानंतर मात्र मला अनुमती द्या, कारण उद्याचा अत्यंत वेदनादायी प्रसंग आपल्या समोर मला कथन करायचा आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.